हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या 48 वर्षीय रजनी संजय दुर्गुळे या कोडोली, इचलकरंजी आणि सातारा इथल्या त्यांच्या अन्य 10 ते 12 नातेवाईकांसोबत टेम्पो ट्रॅव्हलरमधून उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी काल रात्री 11:30 वाजता पेटवडगावमधून निघाल्या होत्या. पहाटे 2:30च्या दरम्यान हा टेम्पो ट्रॅव्हलर लोणंद सातारा मार्गावर जात असताना सालपे गावानजीक एका वळणावर आला असताना समोरून येणाऱ्या ट्रकची आणि टेम्पो ट्रॅव्हलरची जोरात धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हर बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील शिरडोन इथला 24 वर्षीय टेम्पो ट्रॅव्हलर चालक सलमान इम्तियाज सय्यद आणि पेटवडगाव इथल्या 48 वर्षीय रजनी संजय दुर्गुळे यांचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेटवडगाव इथल्या संजय दुर्गुळे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांची परिस्थिती बेताची असल्यानं पत्नी रजनी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी टेलरिंगचा व्यवसाय करून मुलांना उच्च विद्याविभूषित केलं आहे. घरची परिस्थिती आता सुधारत असताना आणि मातृदिनादिवशीच आईचं छत्र हरपल्यानं 2 मुलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाती मृत्यूनं पेटवडगावसह परिसरातून हळहळ व्यक्त होती आहे.